चाकूर तालुक्यातल्या झरी इथल्या गणेश सूर्यवंशी यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे। सूर्यवंशी यांचं MBBEd पर्यंत शिक्षण झालंय। शिक्षणानंतर त्यांनी जिल्हा परिषदेत युनिसेफसाठी समन्वयक म्हणून काम केलं। काम करत असताना गावातील आणि समस्यांची जाण त्यांना झाली। नोकरी करत असताना 6 वर्षापूर्वी त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला। सूर्यवंशी यांच्या शेतात पारंपरिक पद्धतीनं ऊस, मूग, तूर आदी पिकांचं उत्पादन घेत असत। कृषी विभागाच्या सहलीतून त्यांना डाळिंब पिकाची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी आपल्या 15 एकर जमिनीपैकी 1.5 एकर माळरान जमिनीत डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला। 3 वर्षांपूर्वी नर्सरीतून रोपे आणून 1.5 एकरात 9x8 अंतरावर डाळिंब लागवड करण्यात आली। अगोदर मी युनिसेफ आणि जिल्हा परिषदमध्ये एक समन्वयक म्हणून काम करायचो। त्याच्यानंतर मी समन्वयक म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या महिलांना, युवकांना एकत्रित करून कशा पद्धतीने पुढे यायचं, निर्व्यसनी कसं राहायचं, गाव पातळीवर हागणदारी मुक्त कसं का गाव करायचं, हे काम करत करतच ज्यावेळेस मी वेगवेगळ्या शेती पाहिलो त्यावेळेस लक्षात आलं की आपण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा शेती आपण आपल्यापाशी वडिलोपार्जित शेती आहे, त्याच शेतीला जर थोडंसं आधुनिक पद्धतीने जर स्वरूप दिलं तर आपण सुद्धा फायद्यामध्ये येऊ शकतो आणि इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपण सुद्धा इतरांना एक वेगळा मार्ग दाखवू शकतो। हे समजल्यामुळे मी माझ्या शेतीकडे वळलो। हे रोपं आणल्यानंतर मी 9x8 वरती खड्डे पाडून घेतले। खड्डे हे 2x2चे आहेत। खड्ड्यामध्ये मी सुरुवातीला पाचट, शेणखत आणि सुपर हे टाकून लिंबोळी खत वगैरे टाकल्यानंतर एक 8 दिवस मी ते राखू दिलो आणि नंतर मग मी रोपं लावली। तर आज घडीला 3 वर्ष झालेले आहेत। याच्या अगोदर एक फळपीक घेतलेलं आहे, आता हे दुसरं आहे जे तुम्ही पाहताय। सूर्यवंशी यांनी डाळिंब पिकासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर केलाय। तसंच कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार रासायनिक खत आणि कीडनाशकाचा वापर केला। 1 महिन्यानंतर सुरुवातीला शेणखत वगैरे वरून सुद्धा शेणखताचे जास्तीत जास्त मात्रा दिलेली आहे। शेणखत घरीच जास्ती जनावर असल्यामुळं माझा जास्ती विश्वास शेणखतावर होता। त्या सोबतच रासायनिक खत म्हणजे सुरुवातीच्या पिरियडमध्ये 1261 बऱ्याच प्रमाणात दिला मी। पुन्हा नंतर 1919 सुद्धा दिलेला आहे। मग पुन्हा झाडाची काटकी जरा निब्बर होण्यासाठी सरांनी सांगितल्यासारखं, मॅडमने सांगितल्यासारखं 1919 सोबतच पोटॅश सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून झाड चांगल्या पद्धतीनं ग्रीप घेतलं आणि झाडाची काडी सुद्धा मजबूत झालेली आहे। सूक्ष्म अन्नद्रव्यासोबत जी काही निविष्ठा कृषी विभागाला मिळायच्या त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट वगैरे मिळायचे, ते अन्नद्रव्ये या ठिकाणी मी झाडाला दिल्यामुळं झाडाची ग्रोथ सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे। सूर्यवंशी यांच्या 2 विहिरी आणि 2 बोरवेल आहेत। ठिबकाचा वापर करून बागेला पाणी देण्यात येतं। तसंच सूर्यवंशी यांनी पावसाचं पाणी शेतात जिरावं यासाठी ओढ्यावर बांधही बांधले आहेत। पाण्याची बचत व्हावी यासाठी त्यांनी बागेत ऊसाच्या पास्टाचं मल्चिंग म्हणून वापर केलाय। पडलेला प्रत्येक थेंब गावामध्ये जिरवण्याचा प्रयत्न केलाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून। पुन्हा मी शेतकरी म्हणून सुद्धा माझ्या ओढ्याला बऱ्याच ठिकाणी मी बांध वगैरे घालून त्या ठिकाणी पाणी अडवलेलं आहे। आणि आज घडीला पाणी खूप कमी पडले म्हणून मी गेल्या वर्षीच अगोदर ड्रीप केलेलं आहे। जवळपास आज माझ्याकडे 15 एकरला ड्रीप आहे आणि ड्रीपवर सुद्धा पाणी पूर्ण झाल्यामुळे मी शेजाऱ्याकडून ऊसातलं पाचट घेऊन ह्याच्यामध्ये मल्चिंग केलेली आहे। डाळिंबामध्ये हीच मल्चिंग पुन्हा मी पपईमध्ये सुद्धा केलेली आहे, जेणेकरून पडलेला थेंब हा बाष्पीभवन कमी होणार जे पाचटामुळं, त्याच्यामुळं पाचटाचं मल्चिंग केलेलं आहे। सूर्यवंशी यांच्या 1.5 एकर डाळिंबांच्या बागेत 700 झाडं आहेत। पाणी खताचं योग्य नियोजन केल्यानं झाडावर 20 किलोपर्यंत फळं आहेत। 700 झाडांपासून 14 टन उत्पादन अपेक्षित आहे। सरासरी 60 रुपये किलोप्रमाणे त्यांना 8 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। 80,000 रुपयांचा खर्च वगळता किमान 7 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। एका झाडावर जवळपास मला 20 किलो फळ मिळायला पाहिजे, कारण गेल्या वर्षी मी एका झाडावर 10 ते 12 किलो काढलेले आहेत। यावर्षी जास्त शेणखत दिला, जास्त मेहनत घेतलेली आहे आणि झाडं सुद्धा 3 वर्षाची वयाची झालेली असल्यामुळं जवळपास 20 किलो एका झाडाला माल मिळू शकेल मला। आणि माझ्याकडे झाडं आजतागायत 700 असल्यामुळं जवळपास 7 दोन्ही 14 म्हणजे 14 टनाच्या आसपास माल निघेल यावर्षी। आणि आजचा भाव मी पुणे मार्केटला विचारला होता तर वर म्हणजे जवळपास 600 ते 800 ग्रामचा भाव 105 रुपये आणि 250च्या पुढून जे काही भाव आहे ते 70 ते 80 रुपये। मला नॉर्मल माझ्या हिशोबाने जरी धरला तर 60 रुपये भाव जरी मिळाला मला तर आज घडीला मला जवळपास 8.5 लाख रुपये उत्पन्न मिळालं पाहिजे। माझा एकूण या बागेसाठी आतापर्यंतचा जवळपास 80,000 रुपये खर्च झालेला आहे। 80,000 खर्च जाता माझ्या पदरामध्ये 7.5 लाख रुपये पडतील असं मला अपेक्षा आहे।
सूर्यवंशी यांना शेतीच्या कामात त्यांच्या कुटुंबाची मोलाची मदत मिळते. ज्या शेतात कारळही पिकत नव्हतं त्या शेतात डाळिंब फुलल्यानं घरातील सदस्य समाधानी आहेत. गवत येत होतं, कारळ सुद्धा येत नव्हतं. 10-15 माणसाचं कुटुंब आहे, सगळेच आम्ही करता, खुरपण हे सगळंच करता आम्ही घरच्या घरी. सगळे आनंदात हवा. आता गुडघ्या एवढाला गवत राहत होतं, आता पोरं करायचे झाले तसं डाळिंब आले चांगले आले. तर चाकूर तालुक्यात गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ आहे. त्यामुळे कृषी विभागातील अधिकारी गावातील होतकरू शेतकऱ्यांना कमी पाण्यात उत्पादन कसं घ्यावं याविषयी मार्गदर्शन करतात. त्यासाठी वेळोवेळी सहलीचं आयोजन करण्यात येतं. सध्या दुष्काळी परिस्थितीतही चाकूर तालुक्यात 250 हेक्टरमध्ये आंबा आणि 80 हेक्टरमध्ये डाळिंबांच्या बागा आहेत. ह्या गावामध्ये जॉईन झालं तेव्हा ह्या गावामधली परिस्थिती अतिशय बिकट होती. परंतु ह्या गावामध्ये जे जिद्दी होतकरू आणि आवड असणारे शेतकरी निवडून मी त्यांना डाळिंब पिकाविषयी माहिती देऊन त्याच्यामधले जे पाण्याविषयीचे जे नियंत्रण आहे किंवा व्यवस्थापन आहे, ड्रीप किंवा मल्चिंग ह्याविषयी थोडक्यात माहिती देऊन पाण्याची कशी बचत करता येईल यावर त्यांना मार्गदर्शन करून त्यांची पाण्याची बचत करून त्यांना डाळिंब पीक हे लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना व्हिजिट करून त्यांच्या फळबागाची निगा कशी राखावी किंवा त्यांच्यावर रोगराई कुठली आहे किंवा कुठल्या प्रकारचं त्यांना औषध फवारायचं ह्याची आम्ही तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन त्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन करतो. आणि यासाठी आमच्या खात्यामार्फत अनेक प्रशिक्षण, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी सहली आम्ही आयोजित करतो. आणि अशा होतकरू शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही प्रत्यक्ष व्हिजिट करून त्यांच्या उत्पन्नामध्ये कशी भर पडेल याच्या दृष्टीने आम्ही अनेक उपाययोजना कृषी विभागामार्फत करतो. सततच्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालाय. मात्र सूर्यवंशी यांच्याप्रमाणे पाणी, खत, नैसर्गिक मल्चिंग याचा वापर केल्यास कमी पाण्यातही चांगलं उत्पन्न घेणं शक्य होतं. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.